तहसील कार्यालयात प्लास्टर कोसळलं, ट्यूबलाईट झोका खातंय. पण सरकारला फरक पडतोय का? नागरिकांच्या जीवाची किंमत नाही का? तहसील कार्यालयामध्ये सामान्य लोकांच्या डोक्यावर छताचं प्लास्टर कोसळतंय, ट्यूबलाईट झोका खातंय. विजेचा अपघात कधी होईल सांगता येत नाही, पण जबाबदार कोणीच नाही. तहसीलदार एसी चेंबरमध्ये आरामात बसले आहेत आणि बाहेर लोक लाईनमध्ये उभं राहून जीव मुठीत धरून सरकारी कामं करतायत. हेच का जनतेसाठी असलेलं प्रशासन? कोषागार शाखेजवळ प्लास्टर पडणं ही एखाद्या मोठ्या अपघाताची चाहूल आहे आणि संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील झोका खात असलेली ट्यूबलाईट ही जीवावर उठलेली आहे. तरीही इमारतीच्या देखभालीसाठी जबाबदार PWD, अभियंता, कंत्राटदार किंवा तहसील प्रशासन काहीच करत नाही. कोणाच्या परवानगीने ही दुरवस्था चालते? जनतेच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुणाला दिलाय? सर्वसामान्य नागरिकांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण असणार? हा निव्वळ अपघात नाही, ही बेफिकिरी आहे. प्रशासनाची झोप उडवण्यासाठी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहायची का?